हॅलो, कोमलका किचन में तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज आलूचे पराठे बनवणार आहे. मी कुकरमध्ये 2 शिट्या होऊ दिलेल्या आहे. आलू उकडाय टाकले होते. तर हे बघा, माझे आलू छान शिजून गेलेले आहे. मी याची साल काढणार आहे आता. हे बघा, साल काढलेली आहे. आलूचे आपले छान छिलटे काढून घेतल्यानंतर आपल्याला एका याच्यामध्ये टाकून ठेवायचे आहे. आपल्याला पूर्ण आलूची साल काढून मग आपल्याला मॅशरनं मॅश करायचे आहे. हे बघा, मी आलूची साल काढणं झालेली आहे. आता मी मॅशर घेतले. मॅशरनं तुम्ही हातानं पण मॅश करू शकता. हे बघा, मी या प्रकारचं मॅश करायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हातानं पण मॅश करू शकता. याच्यामध्ये मी कांदा खिसून टाकणार आहे. 4-5 असे कांदे घ्यायचे आहे आपल्याला. मोठे बारीक असले तसे, बारीक असले तर जास्त घ्या, मोठे असले तर 5-6 कांदे घ्या. आपल्याला खिसून याच्यामध्ये टाकून पाणी काढून पिळून पाणी काढायचं आहे या कांद्याचं. मग याच्यामध्ये टाकायचे आहे. याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि आपल्याला एक तडका पॅन ठेवायचा आहे गॅसवर. मी तडका पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. हे बघा, तेल गरम होत आहे आपलं. तुम्हाला कांदे जे आहेत ना, ते पाणी पिळून काढूनच कांदे टाकायचे आहेत. नाहीतर आलू आपले चिकचिकवाले होऊन जातात. पूर्ण त्याचं पेस्ट पातळ होऊन जाते. आपले पराठा बरोबर बनत नाही. हे तेल गरम झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. चिरलेली मिरची टाकलेली आहे बारीक. त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे चमच्याने. हे बघा, या प्रकारचं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे थोडी. त्यामध्ये हळद टाकूया थोडीशी. जास्त हळद टाकायची नाही आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. हे आपलं झालेलं त्या याच्यामध्ये आलूच्या मॅशरमध्ये टाकून द्यायचं आहे, मिश्रणमध्ये. या प्रकारचे जर आलूचे पराठे करशाल तर खूप छान प्रकारे होईल. हे बघा, यावर मी मीठ टाकणार आहे. हे जे आहे तडका पॅनमधलं थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. जे आपलं तेल जे राहिलेलं आहे ते पूर्ण निघून जाईल. आलूचं पेस्ट थोडंसं टाकून. हे बघा, यामध्ये मी मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यानंतर मी एक अर्ध लिंबू टाकणार आहे. याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकायचं आहे. हे बघा, बिया काढून आपल्याला लिंबू रस टाकायचा आहे याच्यामध्ये. थोडीशी लाल मिरची टाकणार आहे मी. मिरच्या कमी टाकलेल्या आहेत हिरव्या, त्यामध्ये मी लाल मिरची टाकणार आहे. यानंतर मी जिरा पावडर टाकणार आहे. आपण घरी बनवू शकता जिरा पावडर. जिरे भाजून घ्यायचे आहे. नंतर मिक्सरमधून बारीक काढून ठेवून द्यायचे आहे. हे बघा, मी हाताच्या साहाय्याने याला मिक्स करत आहे. जे आलूचं बॅटर आहे आपलं. म्हणजे या प्रकारचे तुम्ही जर आलूचे पराठे करशाल तर खूप टेस्टी होतील. याच्यामध्ये तिखट स्वाद येईल, छान होईल. हे बघा, या प्रकारचं आपलं खूप छान होईल मिक्सर. या प्रकारे आपल्याला मिश्रण झालेलं आहे. साईडला ठेवून देऊया आपण. हे बघा, मी पीठ चुरून घेतलेलं आहे. पीठ मळून यावर थोडंसं तेल लावून याला
पाट्यावर आपल्याला थोडंसं चुरून घ्यायचं आहे आणि हे बघा या प्रकाराने मी याचा एक गोळा काढणार आहे छोटा. हे बघा मी गोळा घेतलेला आहे. याला हाताने गोल करून थोडंसं या प्रकाराने आपल्याला बोटाच्या सहाय्याने खोलसा हे करायचं आहे. थोडंसं लाटण्यानं बेलून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं पीठ टाकत आहे. हे बघा जे आलूचा पराठा आहे याच्यामध्ये चिटकणार नाही आणि आपली पोळी थोडीशी फटणार नाही. कधी पण पहिला आलूचा पराठा थोडासा खराब होतो, नंतर चांगले होतात. पहिली पोळी राहू द्या, पहिला पराठा राहू द्या, ते थोडासा बिघडतोच. हे बघा आपल्याला हे असं दाबून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून आपलं आलूच्या पराठ्याचं हे बघा मी बेलून घेत आहे. आता याला लाटण्याच्या सहाय्याने आदर आपल्याला थोडंसं धीमी दमानं हातनं बेलून घ्यायचं आहे याला. बघा आपली पोळी पराठा कसा होत आहे. आपला पराठा खूप छान होतो. हा पराठा तुम्ही एक बार खाशाल ना, पुन्हा पुन्हा बनवून खाशाल. खूप छान होतो हे पराठा. नवीन पद्धतीचा पराठा आहे. ही माझी पद्धत आहे बनवायची. खूप लोकांच्या अलग अलग पद्धती राहतात बनवायच्या. ही माझी पद्धत आहे बनवायची पराठा. हे बघा मी तवा गरम झालेला आहे. तव्यावर आपली पराठा टाकलेला आहे आलूचा. हे बघा थोडंसं मी साईडनं तेल टाकणार आहे. हे बघा चमच्याच्या सहाय्याने आपला आलूचा पराठा खूप छान होतो खायला. थोडंसं वरून थोडंसं तेलाचे थेंब टाकणार आहे. बघा मी थोडासा पराठा आपला गरम झालेला आहे. हे बबल्स आलेले आहे. याला परतून घेऊया पराठ्याला आपल्या. हे बघा खूप छान बनतो हा पराठा. तुम्ही खाल्ल्याने मग म्हणशाल. माझी ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला समजेल पण बनवायचा पराठा. आणि पराठा खूप छान होतो खायला. हे बघा माझ्यापाशी रोटी दाबायचं आहे. मी त्याच्यानं दाबत आहे पराठ्याला. थोडा आदर हे करायचं आहे. तुम्ही कपड्याच्या सहाय्याने पण घुमवू शकता. हे बघा हे पहिला पराठा आहे त्याच्यामुळे ऐसा होतो. तरी पण खूप छान बनलेला आहे. हे बघा मी थोडंसं तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे आपल्याकडे जे आहे ते. हे बघा पराठा किती छान बनलेला आहे. मी दुसरा पण पराठा तुम्हाला बनवून दाखवितो. हे बघा हे पराठा हे बघा किती छान भाजून झालेला आहे. मी दुसरा पण पराठा बनवलेला आहे, ते पण टाकते आहे. हे बघा किती छान बनवलेला आहे पराठा. हे खूप आदर निघतो पराठा. पहिला पराठा चिपकून बसतो. दुसरा पराठा आपल्याला काय करायचं आहे, एक छोटंसं पिठाचा तुकडा घ्यायचा आहे. तेल लावायचं आहे तव्यावर आणि त्याला पिठाच्या सहाय्याने आपलं पीठ राहते वल्लं ते त्याला फिरून घ्यायचं आहे. आपली रोटी कधीच चिटकत नाही. पोळीवर काही पण चिटकत नाही. आपलं थोडंसं पीठ जाईल त्याचंच एक लास्टला आपल्याला चिपटं करून गाईला किंवा कुत्र्याला टाकून द्यायचं आहे. हे बघा किती छान बनलेली आहे. मी म्हणलेलं आहे ना पहिला पराठा थोडासा बिघडतो, त्यानंतर खूप छान पराठा बनतो. माझा हा पराठा खूप छान भाजून झालेला आहे. हे बघा
माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर नक्की करा. माझी रेसिपी कशी वाटली ते. हे बघा माझा छान पराठा फुगलेला आहे. हे बघा आणि माझी रेसिपीला फॉलो नक्की करा. हे बघा माझा मुलगा पण तुम्हाला पराठा खाऊन दाखवेल. आपल्याला शेंगदाणे चटणी संग, दही संग, कशा संग पण खाऊ शकता तुम्ही. हे खूप छान झालेले आहे, त्याला खूप आवडलेले आहे. माझी रेसिपी बघल्याबद्दल धन्यवाद.